हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मी तुम्हाला सांगू इच्छितो की CHO महाराष्ट्राची जी एक्झाम आहे 2025मध्ये, त्यावर नागपूर हायकोर्टामध्ये BHMS डॉक्टर्स असोसिएशनने कोर्ट केस केली होती आणि 22 जानेवारीला याचा जो रिझल्ट होता, जो की आपण एक्सपेक्ट करत होतो की फायनल रिझल्ट असेल. बट यामध्ये काय झालं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे उत्तर होतं ते एक्सपेक्ट होतं की 22 जानेवारीच्या कोर्ट केस या 22 जानेवारीच्या कोर्ट हिअरिंगमध्ये. बट काही कारणास्तव गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून उत्तर देण्यास विलंब झालेला आहे. ओके, तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की यामध्ये बघा, हे एक सर्क्युलेट झालं होतं आणि दिस इज ऑथेंटिक. ओके, दिस इज ऑथेंटिक. मी काही तुम्हाला हे नाही करत. ओके, मी काय सांगितलं की CHO जे पदभरती होती याच्यामध्ये जी स्थगिती होती ती सुरूच राहणार आहे पुढच्या काही दिवसापर्यंत. कारण जे BHMS CCMP कोर्स होता, या पात्रतेसाठी केंद्र शासनाने कमिटी गठीत केली होती. या कमिटीचे 7 जानेवारीला आणि 16 जानेवारीला एक मीटिंग झाल्या होत्या. त्यांचा अहवाल अजूनही केंद्र शासनाने दाखल केला नाही आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कोर्टला 2 आठवड्याचा वेळ वाढवून मागितला आहे. तोपर्यंत पदभरतीवर स्थगिती पुढील 2 आठवडे कायम राहील. ओके, आणि पुढील दिनांक लवकरच कळवण्यात जाईल. हे सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विचार करत आहे. की बघा, जर BHMS डॉक्टरांना मला असं वाटतं, हे माझी प्रोबॅबिलिटी आहे, माझं थिंकिंग आहे, BHMS डॉक्टरांना इन्क्लूड करण्याचं राहिलं असतं तर यावर डेफिनेटली पटकन आपल्याला आजच्याच डेटला 22 जानेवारीलाच उत्तर मिळालं असतं की बाबा आपण यांना इन्क्लूड करणार नाही आहे. जसं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आपल्याला माहिती आहे की 19 डिसेंबरमध्ये आपण ते बघितलं होतं हिअरिंगमध्ये की नाही बाबा, केंद्र शासनाची नियमावली आहे, आम्ही त्यांना ॲड करू शकत नाही. ओके, बट केंद्र शासनाला विचारलं, यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काय झालं वी नेवर नो, आपल्या कोणालाच माहिती नाही. पण 22 तारखेला माहीत होणार होतं. सध्याची परिस्थिती अशी आहे की BHMSला इन्क्लूड करायचं की नाही करायचं हे डायलेमा आहे. ओके, तर मला असं वाटतं की एवढा वेळ जर घेत आहे केंद्र शासन याच्यावर विचार करण्यासाठी 2 मीटिंग झाल्यानंतरही तरी पॉझिटिव्हनेस आहे की बाबा BHMSला ॲड करण्यात येईल. याविषयी डेफिनेटली दिनांक कुठल्या तारखेला नेक्स्ट हिअरिंग असणार आहे याविषयी म्हटलेलं नाही आहे. बट एवढं आहे की पुढच्या आता सरळ आहे की फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्येच याची हिअरिंग होईल. जे केंद्र शासनाचा अहवाल येईल आणि मोस्ट प्रॉब्लेम मला असं वाटत आहे की BHMS ॲड ऑन होऊ शकतो. कारण जर नाही करायचं असतं तर हे आपल्याला आजच उत्तर मिळालं असतं. यांच्यावर काहीतरी डिस्कशन चालू आहे. अहवाल जो बनवलेला आहे, या होऊ शकते की अहवाल प्रॉपर नसेल या काही नियमावली कमी जास्त असेल. बट मला असं वाटतं की BHMS डॉक्टर इन्क्लूड होऊ शकतात, कारण CCMP कोर्स आणि हे झाल्यामुळं. आय डोंट नो, दिस इज माय प्रोबॅबिलिटी. असं तर म्हणू नका की बरेच विद्यार्थी म्हणतील नाही सर तुम्ही तर म्हणत होता वगैरे, असं काही नाही आहे. ओके, हे शेवटी केंद्र शासन डिसाईड करतं की बाबा हे एलिजिबल आहे का नाही आहे. बट एवढा वेळ घेत आहे तर मला असं वाटतं की होऊ शकतं. ओके, सो एवढंच आहे की आता तुमची एक्झाम पुढे जाऊ शकते. आता जर समजा त्यांना BHMSला जर याच्यामध्ये फॉर्म भरण्याची अनुमती दिली तर यांना 15 दिवसाची अनुमती देईल फॉर्म भरण्यासाठी. म्हणजे असं समजू शकता की हे एक्झाम लांबतीवर जाईल. ओके, मार्चमध्ये सुद्धा एक्झाम याची आपली CHOची एक्झाम जाऊ शकते. सो मला एवढंच म्हणायचं आहे की वाट बघा आणि बघत राहावं लागेल तुम्हाला. बट तुमचा अभ्यास तुम्ही सोडू नका. तुमचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. ओके, आणि येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहे, DHS आहे, DMER आहे, त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती आहे, RRB आहे, ESIC आहे आणि नॉर्सेट आहे. सो प्लीज अभ्यास करा. डेफिनेटली तुमचं भविष्य खूप चांगलं होईल जर तुम्ही आज अभ्यास करणार. ओके, ऑल्दो हे CHO एक्झाम ही कॉन्ट्रॅक्च्युअल एक्झाम आहे. ओके, बऱ्याच लोकांना ज्या लोकांचं गव्हर्नमेंटमध्ये होत नाही सिलेक्शन वगैरे, त्यांसाठी CHO इज गुड. ओके, CHO भविष्यामध्ये परमनंट होतील, बट ॲट प्रेझेंटली हे परमनंट पोस्ट नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो, यू ट्राय फॉर गव्हर्नमेंट पोस्ट. ओके, डेफिनेटली स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, तुम्ही ट्राय करत राहा. BHMS डॉक्टर असो, BMS डॉक्टर असो, आपले नर्सिंगचे स्टुडंट असो, सगळ्यांना मी आवर्जून सांगतो आहे की डेफिनेटली विश्वास ठेवा. एक्झाम होईल, अभ्यास कंटिन्यू ठेवा. जिथे जिथे तुम्ही क्लास केलेला आहे, जिथे जिथे तुमची टेस्ट सिरीज चालू आहे, त्याला तुम्ही कंटिन्यू करा. तुमच्या अभ्यासामध्ये कमतरता येऊ देऊ नका. ओके, एवढंच मी सांगू इच्छितो आणि आपला व्हिडिओ संपवतो. ओके, सो धन्यवाद. तुम्हाला जर काही डाऊट आलं तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे. माझ्या नंबरवर सुद्धा कॉल करून किंवा मेसेज ठेवून तुम्ही तुमचे जे क्वेश्चन आहे ते मांडू शकता आणि मला विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद.